नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. आधी 2 मिनिटं प्रस्तावना करतो. आपली ओळख जी छोटीशी झालेली त्याची मी प्रस्तावना करतो थोडीशी. त्यावेळेला तू मधुराणीसाठी तुझा कॉल आला होता आणि तू आणि मधुराणी म्हणून एक तुम्ही कुठली तरी हिंदी फिल्म राजकुमार हिरानीला करायची होती, जी मला वाटते झालीच नाहीये फिल्म. हो, चिठ्ठ्या नावाची. करेक्ट. जी फिल्म झालीच नाही, त्यासाठी म्हणून रोहन मापुसकर गोरेगावच्या त्याच कुठेतरी राहत होतास तू आणि आपण त्यावेळेला भेटलेलो आहे. करेक्ट करेक्ट. मी ऍक्च्युली आमच्या घरी आला होतास. नाही, आपली पहिली भेट कुठली होती? 3 इडियट्सचं प्रमोशनला ना माटुंगाला एक वर्कशॉप झाला होता तुमचा, माटुंगा वेस्टला. नाही, तिथे तू पहिल्यांदा आला. तिथे मी पहिल्यांदा आलो होतो. नाही, तू गोरेगावला पहिल्यांदा भेटला मग तू वर्कशॉपला आलायस. मग आमची तशी ओळख झाली तुझी. माझा तुझा काही संपर्क नव्हता. तुझा मधुराणीची पहिली माझी 2008 त्या बेबीसारचीच ओळख आहे. करेक्ट करेक्ट. आणि त्यानंतर मधुराणीला ती फिल्म आलीच नाही, त्याच्यामुळे मधुराणीला काही संधीच मिळाली नाही. पण त्यावेळेला असं कळलं होतं की रोहन मापुसकर एक तरुण मुलगा, कास्टिंगचं वगैरे काम असं होतंय आणि तू बी त्यांना जरा थोडं एज्युकेट करायला. त्यावेळेला पण कास्टिंग जे करण्याची पद्धत होती भारतामध्ये ती मला वाटते 2008 मध्ये किंवा आजही मराठी फिल्म्समध्ये कास्टिंग डिरेक्टर थोडे मी आता बघते मराठी फिल्मची पण नावं बघता आली तुम्हाला ती आता, त्याच्यावर आपण रिसर बोलूया. पण तशी आमची तिथे ओळख झाली. आणि त्यानंतर तेव्हा असं कळलं होतं की त्याचा मोठा भाऊ जो आहे राजेश मापुसकर हा विनोद चोपडांकडे बरीच वर्ष, म्हणजे तू लडकी को देखा तो ऐसा लगा कुठला पिक्चर तो
1948 तेव्हापासून ही हॅज बीन असिस्टंट. आणि मला खूप प्राऊड वाटलं होतं तेव्हा की मराठी, मी पण मला हिंदीत असिस्टंट होण्याचा प्रयत्न केला, पण काही योगायोगच झालेले आमचे. पण एक रोहन मापुसकर वगैरे आडनावाचा एक छान मुलगा एका हिंदी बॅनरमध्ये काम करतो आणि कधीतरी तो डिरेक्टर होईल असं वाटत होतं. तर तसं एक छान तेव्हाच एक मेमरी होती. मला कास्टिंग करत होता तर त्यावेळेला आम्ही माटुंगा वेसला लक्ष्मीनारायण बाग हॉलमध्ये याला मी बोलवलं होतं आणि आमचं फोटो सेशन पण इनहाऊस व्हायचे त्यावेळेला. मी म्हटलं एखादी मुलाने सांगितलं 75,000 काही फी होती आपली त्यावेळेला. सगळं इनहाऊस होतं आणि ते परवडत नाही म्हटलं तर थोडी फी कमी केली आपण. पण त्यावेळेला आपण इनहाऊस फोटो सेशन्स करायचो आणि त्यावेळेला मी ह्याला बोलवलं होतं. कास्टिंग संदर्भातच काही बोलवलं होतं. थोडी तेव्हा ओळख झाली होती. आणि त्यानंतर मग रोहन तसा मग काही मध्ये संपर्क नाही राहिला, पण तो स्वतःहून मग एकदा आमच्या व्हेंटिलेटरच्या वेळेला तन्वी अभ्यंकर आमच्या ऑफिसमध्ये आला होता तो आणि काही ओल्ड लोकांचं कास्टिंग तो करून गेला होता. राईट. अशी ती ओळख म्हणजे मला वाटतं 2010 वर्ष तर गेली आता त्याच्यामध्ये. त्यानंतर अचानक व्हेंटिलेटरच्या निमित्ताने रोहन मापुसकर डायरेक्टर आणि सॉरी राजेश मापुसकर, मग परत छान वाटलं की आता. आणि त्याच्या आधी फेरारी की सवारी असं सगळं. तर पहिला प्रश्न तुला कास्टिंग आणि असोसिएट डायरेक्शन याच्यावर मी येतोच ह्या मुलांना एज्युकेट करायला. पण तुला पहिला प्रश्न असा विचारला की तेवढा तू छान दिसायला आहेस, तर आमच्या अकॅडमीचं ब्रीदवाक्य आहे, दिसण्याची अट नाही, वयाची अट नाही आणि ह्याची अट नाही. नसायला पाहिजे दिसण्यावर काही नाही, पण तरी पण जो दिसायला जो बरा असतो, चांगला असतो, छान असतो, त्याला उगाच आसपासचेच लोक सांगायला लागतात. आणि मग तू जर असा ह्या क्षेत्रात येऊ पाहत होतास तर तुला ऍक्टिंग करावीशी कधी वाटलंच नाही का? म्हणजे ते तू कसं दूर केलं, मनात येऊन गेलं आणि बाजूला सरलं की कधी आलंच नाही डोक्यात तुझ्या? नाही आलं ना. मी ऑफकोर्स मी ह्या लाईनला आल्यावरती कोणाला वाटणार नाही ऍक्टिंग करावीशी. ऍक्टिंगची आवड नव्हती असं नाहीये. मी माझं नेहमीच एक ब्रीदवाक्य, जेव्हा मी माझे वर्कशॉप्स घेतो त्यावेळेस मी नेहमीच म्हणतो की प्रत्येक घरामध्ये एक कलाकार असतो. म्हणजे आपले आई वडील किंवा आपला भाऊ, आपली बहीण हे कलाकारच आहेत सगळे. कारण सांगायला नको आहे ना, कळलंच असेल की आई मुलाला नसेल पाठवायचं तर तिच्याकडे कारण भरून रेडी असतात, मग ती पाहिजे तेवढी ऍक्टिंग करते. बाबा अगेन सेम, पैसे द्यायचे असतील तेव्हा त्यांना ऍक्टिंग करावी लागते. मित्रमैत्रिणींना भेटायचं असेल तर आपण ऍक्टिंग करतो. सो प्रत्येकामध्ये कलाकार लपलेलाच असतो, असं नाही की लपलेला नसतो. ऍक्टिंग मला नाही करायची वाटली कारण की ऍक्टिंग हा पाथच वेगळा आहे. कारण की त्याला ज्या डेडिकेशननी काम केलं पाहिजे सर त्यावरती तेवढं डेडिकेशन मी नव्हतं देऊ शकत ऍक्टिंगसाठी. कारण की एकतर मी खूप करिअर फार लेट सुरू केलं. नाही, मी आता त्याच्यावरती देतो की मी माझा जन्म मुंबईचा नाहीये. मी श्रीवर्धन गाव तुम्हाला माहिती असेल, हरिहरेश्वर तिथला आहे. या सो मी आलोच 23व्या वर्षी मुंबईमध्ये. 23 हो. त्याच्यानंतर मी माझं करिअर सुरू केलं. सो मला या लाईनची काही पूर्ण लगेच शूट चालू असताना मी करस्पॉन्डन्स करत होतो आणि 20 दिवस सुरू असताना शूट 20 दिवस बाकी असताना मी परीक्षेला गेलो होतो. भाऊ आल्यामुळे तू आलास काय क्षेत्रात? नाही, भाऊ माझा कॉलेजलाच असताना इथे आला होता. म्हणजे 10वी संपली त्याची आणि तो इथे आला. कॉलेज त्यांनी इथे केलं, त्यांनी जॉब इथे केला. त्याला ह्या लाईनची आवड होती सो त्यांनी ही लाईन पकडली. तो नेहमी गावी यायचा. कोकणातले इथे किती लोक आहेत? कोकणामध्ये मी स्पेसिफिक खरा कोकणी आहे. नाही, मी काय येतोय त्याच्यावरती कारण कोकणातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असेल आपल्याला एक राखण प्रकार आहे. देवाला राखण जून मध्ये करेक्ट. जून जुलै जो काही पिरियड असतो तो फ्लक्च्युएट होत असतो. सो कोकणामध्ये जेव्हा राजेश यायचा त्यावेळेस मला नेहमी सांगायचं आपल्याकडे संजय दत्तला आपल्याकडून जेवण जातं, भाकरी जाते, कोलंबी जाते. म्हटलं अरे हे एवढं जवळून ऑपरेट होतंय मला माहित नव्हतं. सो ही एकच लाईन मला ट्रिगर मिळाली की आपण जाऊया म्हणून मी इथं आलो होतो करायचं. सो ऍक्टिंग डेफिनेटली पाहत नव्हताच. कास्टिंग डिरेक्शन करणं हे फार लोक आता खूप जण करतात हिंदीतले मला माहिती आहे. पण ते कितपत ऑथेंटिक करतात, त्यांना कितपत कळतं, चेहऱ्याला चेहरा मॅच करतात काय, सगळं आपण बोलूयाच त्याच्यावर. पण मग त्यावेळेला तू आलास आणि मग तेव्हा मला आपण भेटलो त्याच वेळेला तू आला होतास का? मी 2004 साली आलो मुंबई. आणि त्यावेळेला भाऊ विधू चोप्रांकडे होता. तो होता, त्याची इंडिपेंडेंट कंपनी होती. त्याचं नाव होतं कलेक्टिव्ह वर्ड फिल्म्स. राजेशची ज्याच्यामध्ये ऍड्स आणि अल्बम्स बनवायचे. तुम्ही चंदा के डोले नावाचा अल्बम पाहिला असेल तर मला माहित नाही, सोनू निगमचा. सो दॅट वॉज माय फर्स्ट शूट ऍक्च्युली. मी शूट पडले कारण की तेव्हा कास्टिंग प्रकार नव्हता.
सो ॲज अ प्रोडक्शन असिस्टंट म्हणूनच मी जॉईन झालो होतो त्यावेळेस. अच्छा, म्हणजे 2004 मध्ये तू आलास आणि तू आणि भाऊ. नाही, राजेश आधीच आला होता. राजेश, मी जेव्हा आलो तेव्हा 2004 मध्ये राजेश एक अल्बम केला होता चंदा की डोली नावाचा. आणि त्याची सुरुवात विनोद चोपडाकडून नाही झाली. नाही, त्याची सुरुवात विनोद चोपडाकडे नव्हतीच झाली. नाहीच झाली. त्याची पहिली सुरुवात बँकॉकचा एक प्रोड्युसर होता त्यासोबत त्यांनी सुरुवात केली होती. आणि सतीश माचीकर, जर तुम्हाला पुण्याचे माहिती असतील तर त्यांच्यासोबत कोकणावरची एक सिरियल केली होती. करेक्ट, तो राजेशला पहिले असिस्ट डॉक्टर सतीश महाराज माचीकर. करेक्ट, तर त्यांना तो असिस्ट करत होता. तिथून मग ओळख वाढत वाढत तो चोपडांपर्यंत आला. ओके, त्याचा एक ट्रॅक चालू असताना तू आलास. मी दोन्ही ट्रॅक वेगळे होते खरं तर. तो ऍज अ डिरेक्टर आला होता. मी डेफिनेटली मला माहित नव्हतं की काय करायचं आहे या लाईनला, कारण की लाईन खूप डिफिकल्ट होती सुरुवातीला. आता तरी खूप ऑप्शन्स आहेत, मी येतो त्याच्यावरती. तर त्यावेळेस एक तर फिल्म्स वरती बनायच्या फिल्म्स, आता तर डिजिटल झालंय फिल्म्स निगेटिव्ह. त्यामुळे खूप डिफिकल्टीज होत्या. बीटा, डीजे बीटा तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे त्याच्या हाय बँड. करेक्ट, आणि त्या सांभाळणं मी एक वेगळा टास्क होता. त्याच्यामुळे मी एक ऍक्च्युली त्याच्यासाठीच मी रमू लागलो की अरे हे जाऊन कॅसेट द्यायच्या, कॅसेट घ्यायच्या, त्याच्यातलं थोडं थोडं नॉलेज, आणि मग हळूहळू लाईन पुढे ढकलायला लागलं. ओके, मग भावाबरोबर कधी काम करायला सुरुवात केली? राजेश सोबत मी 2004 पहिले तो अल्बम केला. त्याच्यानंतर त्याचा एक मेडली आला होता, चंदा की डोली. त्याच्यानंतर एक मेडली आली त्याची. मेडलीनंतर मी इंडियन आयडल 2 राजेशचा एक मित्र करत होता, ज्याचा एक प्रोडक्शन हाऊस आहे सोडा फिल्म्स म्हणून. त्याचा प्रोड्युसर अमेय दहीगावकर, त्याच्याकडे मी असिस्टंट म्हणून राहिलो प्रोडक्शन. आणि चंदा की डोली हा अल्बम मी त्यावेळेस एक प्रोडक्शन असिस्टंट म्हणून केला. मग तो तर डिरेक्टरकडे असिस्टंट नव्हते, त्यामुळे मग असिस्टंट डिरेक्टर, प्रोडक्शन असिस्टंट असं दोन्ही. तू राहायचा कुठे त्यावेळेस? विक्रोळी. तू वेगळा राहायचा? मी वेगळा. राजेश आम्ही कधीच एकत्र नाही राहिलो, कारण गावी एकत्र घर आहे, इथे त्याची फॅमिली आहे. तो सख्खा भाऊ तुझा? चुलत भाऊ आहे. सो सख्खा चुलत आहे. तुम्हाला सगळे प्रश्न सुटले असतील आतापर्यंत. अच्छा. सो एकत्र नव्हतो कधीच राहिलो. मी गावी एकत्र घर आहे आमचं, पण इथे तो गोरेगावला राहतो. मी पहिले विक्रोळीला राहायचो, मग बिंबिसार, नाही मग वरळी, बिडिडी चाळ, मग बिंबिसार नगर, देन बोरवली. आपण हे सगळं तू करत असताना किती वर्षाचा गॅप केला? जसं तू सगळे छोटे चालू होतं तुझं काम, प्रोडक्शन असिस्टंट आणि सगळं 2004 ते आता 2019. नाही, पण तेव्हा आता तू एस्टॅब्लिश कास्टिंग डिरेक्टर वगैरे आहेस? नाही, एस्टॅब्लिश कास्टिंग डिरेक्टर आत्ता झालोय मी, कारण की एस्टॅब्लिश कास्टिंग डिरेक्टरसाठी मला 2009 झालं, कारण की 3 Idiots ही माझी पहिली ऍज अ कास्टिंग डिरेक्टर जेव्हा टर्म्स आपण जे म्हणू, कारण की कास्टिंग हा प्रकार नव्हताच पहिले. कारण की पहिली फिल्म इंडियामधली होती ती म्हणजे रंग दे बसंती, ज्याच्यामध्ये कास्टिंग डिरेक्टर ही टर्म्स वापरली गेली. त्याच्यानंतर 3 Idiotsला ती एक जर्नी एक मस्त की तिथे मी येतो, कारण त्याच्या आधी थोडा, कारण ह्या सगळ्यांना मी सतत निराशा, स्ट्रगल, जसं आता युट्यूब फिल्मला पण मला जेवढा त्रास झाला त्यावेळी मी लॉसला, हे सगळं मुलांना शेअर केलंय. तर आताही त्यांना सांगतो, मला तेवढं विचार की कास्टिंगच्या सुरुवातीच्या आधीचा जो तुझा किती वर्षाचा काळ आहे, तर त्याच्यामुळे तू काय कसं करत होता आणि इकॉनॉमिक्स कसं करत होता सगळं? हे राजेशचं म्हणणं असं होतं. ऍक्च्युली मी खूप कंटाळलो होतो, कारण गावची माझी लाईफ अशी होती की मी गावी 2 दुकानं होती, एक 2 मेडिकल, एक किराणा, असं आमचं एक व्यवस्थित म्हणजे जॉईंट फॅमिली होती. त्यामुळे सगळेजण मिळून मिसळून आम्ही 60 लोक घरात होतो. आणि 2004 साली जेव्हा राजेश हे ट्रिगर द्यायला लागला की आपल्या ऍक्टरला इथून जवळून आपण पाहतो, त्यांच्याशी बोललं जातं, इथं आल्यावरती कमीत कमी 1.5 महिन्यात मी असं ठरवलं होतं की मी परत जातो, की माझ्या नव्हतं होत. कारण की दररोज श्रीवर्धन सारख्या गावी असल्यामुळे, जन्म तिथला असल्यामुळे जेवणाला नेहमीच फिश आणि हे सगळं असायचं. सो सकाळी उठल्यापासून भाकरी आणि जे काही फिश असेल ते, रात्री झोपेपर्यंत परत भाकरी आणि फिश असेल ते. इथे आल्यावर फक्त वडापाव. ते 1.5 महिन्यात मी परत जाणार होतो फ्रँकली. त्यामुळे तो पहिला काळ खूप डिफिकल्ट गेला. आणि त्यात बाबांनी मला सांगितलं होतं की तू जातोयस, जर तुला मला वाटलं की तुझं काही एस्टॅब्लिश असं तू केलं स्वतःला, तर मी ठेवण्याचा विचार करेन, असं झालं होतं. इथे मुंबईमध्ये पैसे पाठवायचे, पैसे
द्यायचे. बाबा पैसे द्यायचे कारण की राहावं आपलं पुढे. राहावं म्हणजे इथे मी तर मावशीकडे राहत होतो आणि दर महिना 600 रुपये यायचे हातामध्ये. अच्छा, तुम्हाला पूर्ण जर्नी ऐकायची का माझी? थोडी नाही असं नाही. हा, मला ते नुसतं कास्टिंगवर नकोय. तुझ्यातला माणूस आणि तो जो तिथपर्यंत आलाय ना, ते थोडं मला ते हवंय. सो 600 रुपये घेऊन मी पळालो होतो घरातून, फ्रँकली स्पीकिंग. आईला मी सांगून की मला जायचंय, कारण की आता ती खूपच मोठी जर्नी आहे. मी शॉर्ट मध्ये सांगतो, कारण की मी तुम्हाला खरं वाटणार नाही, पण मी कोंबड्यांचा बिझनेस करायचो फ्रँकली स्पीकिंग गावी. मला खूप कोंबड्या आवडायच्या आणि माझ्याकडे 98 कोंबड्या होत्या. सिरियसली, डॅम सिरियस, की माझ्याकडे 98 कोंबड्या होत्या, ज्याच्यामध्ये कोंबड्यांचे वेगवेगळे प्रकार असतील ते तुम्हाला माहितीच आहेत. कोणाच्या मानेवर केस असतात, कोणाची उलटी पिसं असतात, कोणाचे फुल पायापर्यंत पिसं असतात. अशी कबूतर जशी कोंबड्या, असं दोन्ही मी त्यावेळेस सांभाळत होतो. बाबांना असं वाटलं की हे काहीतरी वेगळं घडतंय, सो ह्याला आपण पशुसंवर्धनाचं सर्टिफिकेट काढून देऊया. त्यांनी मला ते काढूनही दिलं, जे माझ्या घरी आहे. मी कधीतरी ते जसं जसं आपण पुढे जात जाऊ तसं असं कधी ना कधीतरी बाहेर येईलच. त्यामुळे खरं तर बाबा मला पाठवायला तयार नव्हते मुंबईमध्ये. सो मला आईकडून पैसे घेऊन पळावं लागलं आणि बाबांनी मग राजेशला फोन करून सांगितलं की बघ, 1 महिना ठेवून काय होते. मला माहिती आहे तो काही जास्त राहू शकत, कारण की त्याला खाणं खूप लागतं आणि त्याला झेपणार नाही मुंबईत. सो आणि मी सुरुवातीला जसा होतो, मला खूप सण किंवा फेस्टिवल्स आपले जे काही असतील किंवा घरातले होणारे काही छोट्या छोट्या गोष्टी, जसं लग्न असो, बारसा असो, ह्या खूप गोष्टी मी एन्जॉय करायचो. की मी नाचायला जायचं कोणाकडे तरी किंवा कोणाकडे तरी मदतीला जायचं, असं हे मला खूप आवडायचं. तर त्या गोष्टी सॅक्रिफाईस होतात हे मला तेव्हा जाणवलं नव्हतं जेव्हा मी मुंबईत येत होतो. आणि तो 1.5 महिना जो काही माझ्या आयुष्यात गेला, आणि त्यावेळेस नेमकी ते शूटिंग चालू असताना चंदा की डोली गोकुळाष्टमी आली होती आणि असं मन राहत नव्हतं. आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी शूटिंग होतं. म्हणजे मी प्लॅन असं खूप आपण म्हणतो ना की 2 दिवस जाऊ दे पुढे, मी जाऊन येतो पटकन आपण शूट करूया, असं होत होतं. पण त्याच दिवशी शूट लागलं. गावावरनं खूप फोन आले की अरे तू येतोयस का गोकुळाष्टमीला. पण असं मन चलबिचल होतं, कारण की पाठ पकडणं गरजेचं होतं. कारण की त्या खूप काही गोष्टी घडल्या. कोंबड्या काय, मी मोबाईल पण विकायचो गावी जेव्हा सुरुवातीला आले. सो अशा खूप काही गोष्टी घडल्या जीवनात. त्यामुळे बाबांनी सांगितलं होतं हा शेवटचा चान्स आहे. सो त्यावेळेस पहिल्यांदा मी सण सॅक्रिफाईस केला होता आयुष्यामध्ये माझ्या. आणि त्यावेळेस ह्या लाईनचा काहीच अंदाज नव्हता ना, की प्रोडक्शन म्हणजे अंदाजपेक्षा मी तर सिंपल म्हणेन कुठले कपडे कुठे मिळतात. मी एखाद्या ऍक्टरला समजा कपडे सांगितले, प्रोडक्शन असिस्टंट जा इथनं हे घेऊन ये, इथे शिवायला दिले, तेही मला माहित नव्हते. कारण की मुंबई काही माहितीच नव्हती. मुंबईत येणं असायचं, पण ह्या काम करत असताना आपल्याला एखादा ऍड्रेस मिळाला आणि त्यावेळेस जीपीएस किंवा काही नव्हतं की आपण जाऊन शोधूया ऍड्रेस. सो इट डिफिकल्ट होतं त्यावेळेस सुरुवातीला. त्यामुळे 1.5 महिन्यानंतर असं. तुला ही आवड मुंबईतून हे काम करावं हे राजेशमुळे कळलं का तुला कोकणात वाटत होतं असं? संजय दत्तमुळे, फ्रँकली स्पीकिंग. ते कोलंबी जी त्याला जायची, तो एक ट्रिगर मिळाला होता की अरे घरून एक कोलंबी जाते. सो मी नेहमी ना ऍक्च्युली हे लहानपणापासून रुजत होतं. कारण टीव्ही जेव्हा लहानपणी बघायचो ना, तेव्हा असं वाटायचं अरे हे समुद्रात पोहतात, मातीत लोळतात, त्यांचे कपडे खराब कसे नाही होत. हे लहानपणापासून कुठे ना कुठेतरी ते न्यूअन्सेस होते. त्यामुळे ते जवळून अनुभवूयात म्हणून. आणि जवळ अनुभवामध्ये हे संजय दत्तचं कोलंबी आणि भाकरी, त्याच्यामध्ये म्हटलं आपण जवळून जाऊन बघूया हे काय प्रकार आहे. सो संजय दत्तला कधी भेटला होता? फर्स्ट ती मी येतो तिथे. सो ती जर्नी सुरुवातीला अशी होती की खूप खडतर होती, कारण अंदाज नव्हता मुंबईचा, ह्या लाईनचा अंदाज नव्हता. आणि कास्टिंग डिरेक्टर ही आता खूपच पुढची गोष्ट झाली, संबंधच नाही. कारण की रुजूच इथे लेट झाली ती. आणि प्रोडक्शन असिस्टंट हा काय असतो हे माहित नव्हतं. म्हणजे आता तर इथे तुम्ही आलेल्या सगळ्या लोकांना मला वाटतं थोडासा तरी अंदाज असेल की सिरियल्स कशा बनतात, परफॉर्मन्सेस कसे होतात, कुठे काय कुठल्या वस्तू मिळतात. सो थोडा तरी अंदाज असतो. कारण की मुंबई, मला माहित नाही किती लोक मुंबईतले आहेत, किती लोक गावचे आहेत, मला काहीच माहित नाहीये. पण ऍटलीस्ट तुम्हाला कुठल्या तरी शोला ज्यांना ह्यांना तुम्ही इथं आलायत, तुम्हाला ऍक्टिंगची आवड आहे, त्यामुळे मी हा प्रश्न विचारतो की तुम्हाला माहिती असेल की अरे इथे बॉलिवूड ड्रेसवाल्याकडे ड्रेस मिळेल, सो आपण कॉलेजला घेऊन जाऊ, असं ऍटलीस्ट अंदाज असेल इथल्या लोकांना. सो मला नव्हता अंदाज त्या गोष्टींचा. सो त्यामुळे तो थोडासा खडतर प्रवास झाला. इंडियन आयडलचा जेव्हा असिस्टंट काम केलं तेव्हा लगेरावचं शूटिंग चालू होणार होतं.
2006ला, सॉरी 2005ला, ऑगस्टला. तेव्हा राजेशने मला विचारलं, तू ॲज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून करशील का काम, आम्ही शोधतोय. म्हटलं आवडेल, मी कधी केलेलं नव्हतं. आणि मी जॉईन झालो आणि दुसऱ्या दिवशी मला कळलं की फिल्म पोस्टपोन झाली 2006लाच, पण ऑक्टोबरला होणार आहे. म्हटलं अरे ऑगस्ट ते आता ऑक्टोबर करायचं काय. सो मीनवाईल एक 2-3 ऍड्स केल्या, जे राजकुमार हिरानीचे बहिणीचे मिस्टर आहेत ते खूप ऍड्स बनवायचे. सुरुवातीला एक मिसेस मॅरिओ नावाचा शॅम्पू होता, जर तुम्हाला आठवत असेल तर. सो मिसेस मॅरिओ नावाच्या एक शॅम्पूची ऍड्स करत करत असिस्टंट डिरेक्टर काय असतं हे कळलं. सो पहिलं प्रोडक्शन कसं करतात कळलं, असिस्टंट डिरेक्टर काय करतात कळलं. डेफिनेटली ऍड्स हा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो काम करण्याचा, फिल्म्सवरती काम करण्याचा तुम्हाला अंदाज आहेच. दोन्ही हे पाथ वेगळे आहेत. सो राजेशनी जेव्हा लगेरोला ट्रेनिंग म्हणून घेतलं त्यावेळेस त्या हळूहळू गोष्टी कळायला लागल्या की नक्की असिस्टंट डिरेक्टर काम काय असतं. आणि बाबांनी दिलेला पिरियड पण संपत आला होता की ते म्हणाले की तू काही केलंस तर मी तुला ठेवण्याचा विचार करेन. आणि फायनली एक्झाम आली जवळ लास्ट इयर, आणि बाबा म्हणाले की आता बस या, आता काही नाही झाले, या तुम्ही. मग गेलो, परीक्षा दिली. मीनवाईल लगेरो रिलीज झाली होती आणि कोणीतरी बाबाने येऊन सांगितलं, अरे तुमच्या मुलाचं नाव आहे क्रेडिट लिस्टमध्ये. म्हटलं माझं नाव आहे, मलाही माहित नाही. सो त्याच्या ट्रेनिंग असिस्टंट डिरेक्टर म्हणून नाव होतं त्याच्यामध्ये. सो बाबा म्हणाले जा, तुला जे करायचं ते कर. सो मग फायनली मी मुंबईत आलो. हा प्रवास होता सुरुवातीचा. ओके. आणि पण त्या प्रवासामध्ये तुला शूटिंग कधी झालं? 2006 मध्ये का? 2006. तू आलास 4 मध्ये. 2004. 4 ला आल्यानंतर लगेच तुला लगेरोच्या पूर्ण प्रोसेस मध्ये तुला नाही, 4ला आल्यानंतर पहिले मी मोठा पिक्चर तुला पहिला लगेरो ट्रेनिंग असिस्टंट डायरेक्टर म्हणून पूर्ण लगेरो तुला अनुभवायला मिळाला. कारण लगेरो संजय दत्तला हा तो संजय दत्त एकतर खूपच चांगला माणूस आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मी कुठेही सांगू शकतो. मी त्याच्या आयुष्यात घडलेली ट्रॅजेडी हा एक वेगळा त्याच्या आयुष्यातला भाग झाला. पण तो एक माणूस म्हणून खरंच खूप ग्रेट माणूस आहे. पण मी का त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी की त्याला येणारं जेवण हे त्याच्या ड्रायव्हर पासून स्पॉट बॉय पर्यंत तो सोबत एकत्र बसून खातो. मी नुसते ह्या गोष्टीसाठी मी त्याला ग्रेट म्हणत नाहीये. सो त्याला छोट्या छोट्या गोष्टींची जाण आहे. म्हणजे त्याच्या आयुष्यात एवढ्या गोष्टी घडल्या आहेत तरी पण त्या गोष्टी तो विसरून नाही गेलाय, किंवा तो असं नाही म्हणाला की अरे ही गोष्ट घडली म्हणून मी आता माझा स्वभाव बदलणार. तो ऍज इट इज जसा होता तसाच माणूस आहे आत्ताही. माझी पहिली भेट झाली होती संजय सोबत जेव्हा मला राजेशने सांगितलं जा, ज्याच्यासाठी तू आला होतास जा. आज त्याचा आपण म्हणतो ना शूटिंगवरती ऍक्टर कॉल देतात. सो ऍक्टर कॉल द्यायला जा. सो मी संजय दत्तला बोलवायला गेलो फर्स्ट टाइम की शॉट इज रेडी. ती माझी पहिली भेट होती जवळून संजय दत्तला बघण्याची. एक्सायटेड खूपच. आणि शूटिंग 1-1.5 वर्ष चाललं. शूटिंग नाही त्यावेळेस ऍक्च्युली 6 महिन्याचं शूटिंग झालं होतं, कारण तो एक पिरियड आला होता. बरं झालं मी इथे सांगतोय. मुन्नाबाई सर्किट हे कॅरेक्टर जे होती, मुन्नाबाई MBBSला दोघांनी उत्तम काम केली होती. लगेरोला त्यांना सेम लोक जेव्हा त्यांनी कास्ट केली, रादर ते चेंज होणार होते, पण अगेन मुन्ना आणि सर्किटलाच घ्यायचं त्यांनी ठरवलं. सेटवरती गेल्यावरती अर्षद वारसी लाईनच विसरला. तो त्याचं बेरिंगच विसरला की मी काय केलं होतं, म्हणून ते शूटिंग थांबलं. मग त्याला पुन्हा MBBSची CD दिली गेली, पण त्याने ते कॅरेक्टर पकडलं आणि मग 6 महिन्यानंतर शूटिंग सुरू झालं. सो हा मी ह्याच्यावरती येतो नंतर, कारण की हा भाग काय होता की जर ऍक्टर तेच विसरला तर काहीच नाही होऊ शकत. सो त्याच्यासाठी तो 6 महिन्याचा गॅप गेला होता. ऑलरेडी शूटिंग अर्ध झालं होतं. 6 महिने तो बेरिंग विसरला, काहीच नव्हतं लक्षात त्याला. मी त्याला कळतच नव्हतं की मी काय प्ले करायचं. सो तो 6 महिन्याचा पिरियड गेला होता मध्ये. त्याच्यानंतर शूटिंग किती महिने चाललं? 4 महिने. आणि मग 2000 कितीला रिलीज झाले, आय थिंक 6लाच रिलीज झाले. अच्छा, तेव्हा जेव्हा तू आम्हाला भेटलास त्यावेळेला तू आता ही पुढची फिल्म होणार म्हणून ऍज अन असिस्टंट डिरेक्टर तू आम्हाला भेटला होतास की कास्टिंग? नाही, मी ॲज अ असिस्टंट डिरेक्टरच भेटलो. हो, तू असिस्टंट डिरेक्टर भेटला की अशी काही यंग मुलं पण हवी आहेत. आणि तेव्हा ती 3 Idiots ची शूटिंग सुरू झाली होती. कारण 3 Idiots चा जो सुरुवातीचा रादर कास्ट, मी आता कास्टिंग वरती येतो. कास्टिंग कुठून सुरू झालं, मला त्यांना काय सांगायचं सांगतो. प्रवास थोडा घेऊन तू परत कास्टिंग आणि मग आता डायरेक्शन
मला म्हणायचं की ऍक्टर म्हणून झालेली सुरुवात डायरेक्टर होतात, म्युझिक डायरेक्टर झालेली सुरुवात नाही का डायरेक्टर होतात, विशाल भारद्वाज होतात, प्रोडक्शन वाले होतात, ते काय होतं ना असे प्रवासाचे टप्पे असतात. करेक्ट. मी त्याच्यावर सामोरं जायला लागत असतं. पण म्हणूनच मी त्याच्यावरती, कारण की राजकुमार हिराणींची एक सवय आहे, जेव्हा ते टीम बिल्डअप करतात ना त्याच्या आधी ते छोट्या मोठ्या टीव्ही बनवतात, ज्याच्यामध्ये ती तुमची एक टीम बिल्डअप होते, तुमचं एक टीम वर्क बनते की तुम्ही कशा पद्धतीत काम करताय, आणि तीच फिल्मसाठी ती टीम कंटिन्यू करतात. सो त्यावेळेस आम्ही योगीराज ऑइल नावाचं किंवा गोवा पान मसाला या 2 ऍड्स आम्ही संजय दत्त सोबत केल्या होत्या. त्यावेळेस ते एक म्हातारा शोधत होते आणि मला सांगितलं होतं की तू रेकी करू नये, म्हणून मी बँड्रा टू ठाणा हिरानंदानी रेकीसाठी गेलो होतो. आणि बाय द टाइम एक दुपारच्या वेळेस मी रिटर्न ऑफिसला येत असताना, रेकीचा अर्थ माहित असेल, रेकी माहिती आहे ना तुम्हाला, सांगा ना सगळ्यांना असेल. नाही, ती रेकी देतात ती नव्हे, समोरच्याला. रेकीचा अर्थ शोधणे, म्हणजे आम्ही रेकी करायला चाललोय म्हणजे शोधायला चाललोय, इंडस्ट्रीतला शब्द आहे. हो, रेकी करणे म्हणजे एखादी जागा आपण शोधायला जाणे, लोकेशनची रेकी किंवा जागेची रेकी आपण तसं. सो ती शूट करून आल्यानंतर मी दादरवरनं बँड्राला ऑफिस होतं. म्हातारा एक बसला होता ट्रेनमध्ये, जो पाईप असतो ट्रेनचा जिथून आपण एंटर करतो तिथे तो बसला होता. त्यानं म्हणालो की तुम्ही फार छान देताय, तुमचे फोटोही घेऊ का मी. मी फोटोज घेतले आणि त्यांना मी सांगितलं की मला तुमचा नंबर द्या. ते घाबरले की नंबर कशाला हवाय. सो त्यांना मी माझा नंबर दिला, म्हटलं 4 दिवसांनी माझ्याकडनं फोटो घेऊन जा तुम्ही. आणि खरंच ती उत्तम चेहरा होता. आपण म्हणतो नाही का, जर मी फोटोग्राफर असतो तर मी त्यांची पोर्टफोलिओ केला असता, इतका उत्तम चेहरा होता. विंकल्स पडले होते, डोळ्याचे ते विंकल्स होते. तेव्हा एक वेगळी काय म्हणू आपण, जसं की पेंटिंगच कोणीतरी काढला असा तो बसला होता. त्यात तो युपीचा असल्याने ते धोतर आणि झब्बा व्हाईट कलरचा घालून तो मस्त पाय फोल्ड करून बसला होता, म्हणून त्याचे फोटो काढले होते. त्याच्यावरती ती सनराईज खूप छान येत होती. सो असं सगळा विचार करून मी ते फोटो काढून त्याला म्हटलं की तू ये फोन कर आणि ते फोटो घेऊन जा. ऑफिसला पोहोचल्यावरती लोकेशनचे फोटोज दाखवले आणि राजेशला म्हणालो की अरे तुम्ही काल जे डिस्कशन करत होतात त्यातला एक रेफरन्स फोटो म्हणून बघ की हा म्हातारा योग्य आहे का तुम्हाला. तर राजू सरांनी पाहिले, हिराणींनी, आणि म्हणाले मला दुसरं कोण नको, मला हाच हवा आहे, ज्याचं मला काहीच माहित नाही तर मी कुठं आणून देऊ, हा पहिला फोटो कुठून काढला. असं झालं ते. खरं तर त्या दिवशी मी गावी परत गेलो होतो, कारण की मला माहिती की पुढे काही घडू शकत नाही. कारण की हिराणींचं असं होतं की एखादी व्यक्ती आवडली की मग त्याच्यावरती डिस्कशन नाही होऊ शकत परत. आणि मला माहिती होतं की मी त्याचा ऍड्रेस नाही शोधू शकत आहे. तरी पण एक गावी जायच्या आधी सांताक्रुज ईस्ट त्यांनी ऍड्रेस सांगितला होता, जिथे सगळेजण युपीतले लोक आपल्या कामावरती जाण्यासाठी किंवा लोकांना भेटण्यासाठी तिथे भेटत असतात. तिथे खूप फिरलो, तिथे काही मला तो सापडला नाही आणि गावी गेलो. आणि नॉर्मली मी फोन ऑफ केला होता. समाव त्या दिवशी म्हटलं जाऊ दे म्हणून मी फोन ऑन केला, तर त्याच माणसाचा फोन आला की अरे माझे तुम्ही फोटो नाही दिलेत. म्हटलं तुम्ही एक काम करा, उद्या ऑफिसला मी 11 वाजता भेटतो तुम्हाला. सो खरं तर तो चेहरा, ती व्यक्तीमुळे मी आज कास्टिंग डिरेक्टर आहे असं म्हणेन. कारण की ते पाहिल्यानंतर राजू सरांनी सांगितलं अरे ह्याला 3 इडियटची कास्टिंग सोपवा. सो तिथून जर्नी कास्टिंगची सुरू झाली होती. सो टप्पा ऍज अ प्रोडक्शन असिस्टंट डिरेक्टर, देन कास्टिंग डिरेक्टर. त्याच्यानंतर जेव्हा ती ऍड केली होती, जेव्हा माझं ते काम राजू सरांना आवडलं होतं, तेव्हा मला पहिला चेक दिला होता 25,000चा. म्हाताराच, एक मिनिट, ते फक्त म्हाताऱ्याचे नव्हे, म्हातारा आणि कास्टिंग असिस्टंट डिरेक्टर असं एक फी म्हणून त्यांनी 25,000 दिले होते 3 इडियट्सला. परत मला वाटलं अरे वा आता आपण खूप पैसे कमवायला लागलो. आणि 3 इडियट्सला परत मला 7,500 रुपये पहिला महिना मिळायला लागले, कारण की मी पहिला असिस्टंट डिरेक्टर होतो जो प्री पासून पोस्ट पर्यंत होतो. सो त्यामुळे 3 वर्षाच्या जर्नीसाठी त्यांनी ते पैसे डिसाईड केले होते. 7,500 रुपये महिना. पहिल्या फिल्मसाठी तू कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलंस, राईट? त्यातले कशी कास्टिंग केली, काय काय केलंस तू, त्यातले कुठले आता म्हणायचे? आमिर सोडून ऑलमोस्ट सगळे, कारण की आमिर ऑलरेडी डिसाईड होता. शर्मन माधवन हे दोघं माझी कास्टिंग नाहीये, कारण की ती ऑलरेडी डोक्यात होती. पण येस, बकायदा त्यांचे ऑडिशन झाले होते आणि नंतर कॉल घेतला होता. सो त्याच्यानंतर उरलेले ऑलमोस्ट सगळे. म्हणजे ऍज अ कास्टिंग डिरेक्टर तुला अपॉइंट केलेलं आहे. राजू सर म्हणतात की मला असं वाटतं माधवन चांगला असेल, यू टेक ऑडिशन ऑफ माधवन. नाही, स्पेसिफिकली त्यावेळेस मी नुकताच जॉईन झालो होतो, त्यामुळे तेवढी जबाबदारी दिली नव्हती माधवन आणि शर्मनच्या बाबतीत. पण
येस ओमीचं हा ओमी तर अमेरिकेतला आहे. अमेरिकेत एक फिल्म चालली होती, तुम्ही पाहिली असेल, विनोद चोप्राने एक फिल्म केली होती ब्रोकन हॉर्सेस. एकच मिनिट मी काही असे वेगळे प्रश्न विचारतोय कारण मी पण कास्टिंग डिरेक्टर किंवा पहिल्यांदा इंटरव्ह्यू करतोय एक, आणि तुम्हाला मी सांगतोय की जसं म्हणाल की युट्यूब बघितल्यानंतर त्यांना आधारशीरपणे बघायचं आहे, कारण त्यांना ते ऍक्टर्स हवे का असतात त्याची उत्तर तुम्हाला मिळतील, विशिष्ट चेहरा. त्यामुळे आपण कसं तयारीत राहायचं ते हवंय. सो ओमी वैद्य तू शोधलेला आहेस? नाही राजा शोधलेला असं नाही म्हणणार मी, पण सिटी प्रोसेस असते त्या प्रोसेस मध्ये तो मिळालेला आहे. ओमीचं ऑडिशन झालं होतं ब्रोकन हॉर्सेस नावाच्या एका फिल्मसाठी, जी विनोद चोप्राने डिरेक्ट केली होती आणि जी अमेरिकन फिल्म होती. इंग्लिश ही अमेरिकन फिल्म विनोद चोप्राची पहिली ॲज अ इंडिपेंडेंट प्रोड्युसर डिरेक्टर फिल्म, आतापर्यंत इंडियात कोणीच नव्हतं केलेलं. आणि त्याच्यासाठी ओमीचं ऑडिशन झालं होतं. तर त्यांचा असोसिएट डिरेक्टर होता थॉमस नावाचा, त्यांनी मला काही ऑडिशन्स पाठवले होते तिकडून, त्याच्यातनं मी ओमीला सिलेक्ट केलं होतं आणि मग ओमीचं ऑडिशन इथे केलं होतं आणि मग तो सिलेक्ट झाला होता. पण आता तू कास्टिंग केलंस, तू म्हणजे राजू राणी नाही, आणि तू त्यातले 3 आर्टिस्ट मधले कुठले होते? सगळेच. म्हणजे हे ऍक्च्युली ओमीचं पकडूनच सगळे पकडू शकतो आपण, कारण की त्या चेहऱ्याच्या सिलेक्ट पटकन असं एवढे फिल्म तिची आई आहे समजा, मी सिलेक्ट केली. हा आता आपण एक 2-3 नावं घेऊया आणि पुढे पुढे जाऊया. ओके. सो कसं झालंय? डेफिनेटली त्याची आई, त्याचे वडील, माधवांचे त्याचा व्हेंटिलेटर तुम्ही सर्वांनीच पाहिला असेल ना. तर ते जे आजोबा आहेत, तात्या जे 90 वर्षाचे, त्यांना ऍक्च्युली मी टेस्ट केलं होतं 3 Idiots साठी. करेक्ट. त्यांना 3 Idiots साठी सिलेक्ट केलं होतं शर्मन्स फादर साठी, पण ते खूपच बारीक होते आणि सरांना असं वाटलं अरे शूटच्या आधीच काही झालं किंवा आणि हा विचार घेऊन चालायला लागतो सोबत. महाराष्ट्रीयन पण हो, ते महाराष्ट्रीयन आहेत, पण त्याच्यात काहीच बोलायचं नव्हतं त्या रोलला, तो मुद्दा नव्हता. पण डेफिनेटली थोडासा क्वर्की गुजराती फेस पाहिजे होता, त्यामुळे मुकुंद भट्ट त्यांचं सिलेक्शन झालं होतं. सो खरं तर हे करीना, शर्मन माधवन आणि आमिर सोडल्यास पूर्ण कास्टिंग माझं होतं. त्यातले मला की तू माझं आवडतं म्हणजे आता जे सगळ्यात बेस्ट कास्टिंग होतं 3 Idiots मधलं ते म्हणजे अली फजल जॉय, जो आता खूपच पॉप्युलर आहे सध्या, ज्याने आता खूप. अली फजल तुम्हाला माहितीच असेल, मिर्झापूर. करेक्ट. सो अली एक 2 कास्टिंग अशी सांग की तू त्यांना स्पॉट कसं केलंस, कसं केलंय? तुझ्याकडे फोटो आले, विनोद चोप्राच्या ऑफिसमध्ये फोटो पडलेले असतात, मग मी हाऊ डिड यू गेट देम? अली फजल बद्दल सांगितलं की अलीला मृण्मयी लागू, रिमा लागूंची मुलगी, ती आणि मी मित्र होतो आणि तिच्यासोबत मी पृथ्वी थिएटरला खूप जायचो. आणि अली हा तिचा मित्र होता आणि जॉयचं जे कॅरेक्टर मी ऐकत होतो ते ऐकल्याप्रमाणे अली वाटला होता, म्हणून मी अलीला ऑडिशनला बोलवलं होतं. सो अली इज अ वन ऑफ दोज. पण मग त्याचा मृण्मयीचा तो मित्र होता, तू मृण्मयीचा तू मित्र होता, पण अशा वेळेला तुम्ही लोक जाऊन, आता जसं तू बघितलंस नाटक जाऊन, तसं तू म्हणजे स्वतः आजही ठाकरे बिकरे आता तू जात असतोस का काय? येस डेफिनेटली, कारण की 3 Idiots सगळ्यात क्रिटिकल कास्टिंग कुठलं होतं, शर्मनची जी बहीण होती कम्मो, तुम्हाला आठवत असेल, जो आमिर त्यांना म्हणतो की अरे माहितीच आहे सीन तर तुम्हाला सगळं. सो त्याच्यासाठी मी खरंच दादर स्टेशनला मार खाल्ला असता, कारण त्यावेळेस थोडीशी दात पुढे आलेली एक मुलगी बारीकशी शोधत होतो आणि राजू सर खूप स्पेसिफिक आहेत त्या बाबतीत की त्यांनी जो विचार केलाय तशा पद्धतीचीच ती मुलगी असावी, असं ते होतच त्यांचं. तर त्यांचं एक नेहमी म्हणणं होतं की ती मुलगी अशी हवी की बघताच क्षणी याला कोणी रिजेक्ट करेल, कारण की म्हणून तर तिचं लग्न होत नाही फिल्ममध्ये, तुम्हालाही माहिती आहे. सो त्याच्यासाठी दादरला एका मुलीकडे मी स्टेअर करतो कंटिन्युअसली, आणि भक्ती नाव होतं तिचं, अजूनही आठवत आहे मला, कुठेतरी असेल माझ्या लिस्टमध्ये कुठेतरी, मला तिला भेटायचं आहे, मे बी आता तिचं लग्न झाले नाही झाले, मला भेटायचं आहे याच्यासाठी की ते चेहरे मला फार आवडतील भेटायला. जसं तो म्हातारा, मला माहित नाही आता तो कुठे आहे, तो त्यांना मला भेटायला आवडेल, कारण या सगळ्यांमुळेच तर मी आज कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करतो. सो ते जे कॅरेक्टर होतं त्या मुलीकडे बघत असताना माहित नाही तिने जाऊन का बाजूच्या लोकांना सांगितलं की बराच वेळ माझ्याकडे बघतोय. सो खूप लोक जमले, अरे तू का बघतोयस, आणि त्यावेळेस खूप हे होतं ना, आता जरासं ते इझी झालंय की कोणी कोणाकडे बघतं काही, आणि 2007 साली जरा ते कठीण होतं काम. पण मला असं झालं की अरे माझ्याकडे नेमकं कार्डही संपलं होतं विनोद चोप्रांचं, की मी सांगू शकत नव्हतो की अरे मी कास्टिंग करतोय. बट डेफिनेटली त्यांना सगळ्यांना कळलं की अरे मी जेन्युइन त्यांना विचारतोय, आणि
असं झालं होतं की यार मी का असं दात पुढालेल्या मुलीकडे बघीन, असं मी माझाच प्रश्न विचारला की मी असं काही मी काही कोणाला हे नाही करत आहे, माझं ते मत नाहीये, पण खूप सारे प्रश्न येऊन गेले होते डोक्यामध्ये. सो तिला सिलेक्ट करणं एक टास्क होता आयुष्यामध्ये आणि त्याच्यासाठी खूप सारे ऑडिशन झाले होते. आणि सरांनी ज्यावेळेस मला एक प्रश्न विचारलेला, तुला काय वाटतं याच्यातलं बेस्ट ऑप्शन, राजू राणेंनी, तेव्हा मला अजूनही आठवते, तेव्हा टेप्स होत्या, आता कॅमेरा डिजिटल आलेत, मेमरी कार्ड झालेत, तेव्हा टीव्ही टेप्स होत्या छोट्या, त्याच्यामध्ये 59 नंबर टेप मला अजूनही आठवते, ज्याच्यामध्ये तिचं 11 नंबरचं ऑडिशन होतं, जे मी सरांना काढून दाखवलं होतं. आणि त्यावेळेस सरांनी तिला सिलेक्ट केलं होतं. चपाती करत असताना बाई जिचे केस अडकतात, जिंचं नाव होतं अमरदीप झा, त्याही मला पृथ्वी थिएटरमध्ये सापडल्या होत्या. मला ऍक्च्युली राजेश आणि राजू सरांनी खूप सवय लावली की एकदा तू एखादं ब्रीफ ऐकतोस किंवा एखाद्या कलाकाराची आई किंवा वडील किंवा भाऊ किंवा बहीण जर तू शोधतोयस, तर त्या कलाकाराची ती व्यक्ती किंवा ती फॅमिली पार्ट वाटला पाहिजे. हे खूप पहिल्यापासूनच मला त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे शर्मांचे आई वडील तुम्ही बघितलं असाल की ते ऍक्च्युअली त्याचे आई वडील वाटत होते. येस, डेफिनेटली भाई नाशी वाटत होती, ही वेगळी आहे थोडीशी, पण ती जाणून बुजूनच तशी कास्ट केली होती, कारण की तिचं बरेचशी होतात मुलं, कोणतरी सावळं असतं, कोणी गुरं असतं. पण याच्यामध्ये असं आहे की ऑडिशन्स तुम्ही तेव्हा घेण्याची पद्धत होती का तेव्हा पण? येस, डेफिनेटली. पण त्यावेळेला तुला जेव्हा त्यातनंही कोणी मिळत नाही तेव्हाही नाही, अजूनही माझ्याकडे तीच पद्धत आहे. विदाउट ऑडिशन मी कोणाला सिलेक्ट करत नाही. नाही, ऑडिशन्स मधनं तुला कोणी मिळत नाहीये, मग तू पृथ्वी थिएटरला जाऊन चुकून गेला होतास? नाही, हे प्रोसेस करावंच लागतं. जसं मी तुमच्याकडे आलो होतो, आमच्याकडे जसं तुमच्याकडे आलो होतो की मी तुमच्याकडेच काय देवेंद्र प्रेमकडे पण जातो, मी गौरी केंद्रेंकडे पण जातो, मी बऱ्याचशा लोकांकडे वर्कशॉपला जात असतो की जेव्हा मला एखादा, जसं हाफ तिकीटचं तुम्ही ट्रेलर पाहिलं, दोन छोटी मुलं, तर हाफ तिकीट मधली मुलं मला सापडत नव्हती. आणि तेव्हा बालमोहनला जात होतो मी कंटिन्युअसली, विद्याताई होत्या, विद्यार्थी शिकवत असताना विद्यार्थ्यांकडे मी कंटिन्युअसली जायचो यार कुठला तरी चेअर. आणि असं नाही होत की आज मी आलोय, मी आज तुम्हाला सगळ्यांना भेटलो आणि त्यातला मला एखादा पटकन वाटला की अरे हा आहे तो मुलगा, असं नाही होत. एक 2-3 राऊंड नंतर मला अंदाज येतो त्याचा की अरे नाही, ही व्यक्ती आहे, ही पॉसिबिलिटीज आहे या व्यक्तीची. पण जो हाफ तिकीट मधला सगळ्यात छोटा मुलगा आहे, त्याला बघता क्षणी असं झालं तरी हाच मुलगा आहे. तरी पण त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 15,000 ऑडिशन केले होते, मी आणि समितने मिळून, की वर्कशॉपला जायचो किंवा वर्कशॉप असंच नव्हे, किंवा आम्ही फ्रँकली स्पीकिंग एनजीओ असतात, कारण की ती 2 झोपडपट्टीतली राहणारी मुलं आहेत. सो आम्ही एनजीओ मध्ये पण जाऊन, अनाथ मुलं, सो त्यामुळे एनजीओ मध्ये पण जाऊन आम्ही ऑडिशन्स करत होतो की तो अनाथ चेहरा मिळावा किंवा ते एक दुःख असतं चेहऱ्यामध्ये ते मिळावं, म्हणून आम्ही हे फिरत होतो. त्याच्यासाठी हे ऑडिशन झाले होते. बऱ्याच वेळा पटकन पण ऐकलं जात गेले, तुझ्या डायरेक्टरने एक्सेप्ट केलेलं आहे बऱ्याच वेळा, भरपूर वेळा. पानिपतमध्ये जेव्हा मी फर्स्ट मीटिंगला गोवारीकरांना भेटलो होतो, त्यावेळेस गोवारीकरांनी स्क्रिप्ट ऐकवली आणि खूप साऱ्या आतापर्यंत फिल्म्स बनल्यात, बाजीराव मस्तानी असो किंवा पद्मावत असो, किंवा बऱ्याचशा फिल्म ज्या हिस्टॉरिकल बनलेल्या आहेत किंवा सिरियल्स बनलेल्या आहेत, इतके चेहरे बघितलेत. तेव्हा मला गोवारीकरांनी सांगितलं होतं की आपल्याला ही इज व्हेरी क्लिअर व्हॉट ही वॉन्ट, नवीन पाहिजे. करेक्ट, नवीनपेक्षाही नवीन असं नाही, पण त्यांचं म्हणणं होतं की रोहन ह्याचा बेस कसं करूया, कारण की पानिपतमध्ये मराठा साम्राज्य आहे, अफगाण साम्राज्य आहे, राजपूत साम्राज्य, असं प्रत्येकाचं छोटा भाग आहे. सो त्यांना सांगितलं होतं मी की बघा तुम्ही, मला तुम्हाला पटलं तर स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला असं वाटलं की मराठाच ठेवूया आपण, किंवा ब्राह्मणच ठेवूया. आता दत्ताजी शिंदे हा एक वेगळा पार्ट होता त्यातला, तो मराठा समाज झाला, किंवा इथे पेशवा हा एक वेगळा भाग झाला. सो त्यांना सांगितलं होतं की आपण त्या पद्धतीचीच माणसं बघूया, ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त एक्सप्लेन करायला नाही लागणार लोकांना की अरे हा कुठून पेशवा वाटतो, हा जो आपल्याला पहिला प्रश्न पडतो. म्हणून त्यात बॅगेज होतं की आतापर्यंत बनलेल्या सगळ्या हिस्टॉरिकल फिल्म मधले किंवा सिरियल मधला एकही माणूस आम्हाला नको होता जो खरा मराठा असेल तो दिसू दे. नाही, मी पहिलं त्याचं उत्तर देतो की पहिलं लगेच सिलेक्ट कोणी होतं का. सो आता, आणि त्यांनी स्पेसिफिक सांगितलं होतं की मला मराठी लोकच दे मराठा समाजासाठी, म्हणजे मराठा साम्राज्यासाठी, मला कोणी हिंदीवाला आणून देऊ नकोस. कारण तुम्ही मध्ये मी उदाहरण देतो कारण की तुम्हाला ते कळेल. अंदाजून तुम्ही पाहिले, सगळ्यांनी पाहिले ना, पूर्ण फिल्म बेस आहे पुण्यामध्ये, पण त्याच्यामध्ये एकही कलाकार मराठी नाहीये, सगळे हिंदी प्लेस केले. त्यामुळे तुम्हाला ते कास्टिंग आपलं वाटतच नाही की अरे
पुण्यामध्ये कसं कोणी सरदार जो ऍक्टर आहे तो सरदार आहे, तर तो कसा असू शकतो हा आपल्याला असं नाही म्हणत आहे की पुण्यात कोणी सरदार किंवा असं असू शकत नाही असं माझं मत नाहीये, पण ऍटलिस्ट मग त्याच्या लँग्वेजवरती किंवा कुठेतरी त्याच्यावरती थोडंसं काम केलं पाहिजे, ज्याच्याने तो थोडासा महाराष्ट्रात राहिलेला वाटला पाहिजे. सो त्याच्यासाठी आम्ही पानिपतला ठरवलं की आपण जरी हिंदी कोणी घेतला मराठीसाठी तर त्याचे नियॉन्सेस थोडे महाराष्ट्रीयन असावेत. म्हणून नानासाहेब जो रोल आहे म्हणजे बाजीरावचा जो मुलगा नानासाहेब, त्याच्यासाठी मी मोनिश भेलचं नाव सजेस्ट केलं. हे पहिलं कास्टिंग लॉक झालं होतं त्याच्यामधलं. हा एक ट्रेंड चालू आहे सध्या, बऱ्याचशा जुन्या कलाकारांना एक नवीन अनुभव, आत्ताची इंडस्ट्री कम्प्लिटली वेगळी आहे, सो त्याच्यासाठी एक नवीन काहीतरी अनुभव त्यांनाही मिळत असेल. कारण की मनुष बल खूप हॅपी आहे, कारण की अशा पद्धतीचा हिस्टॉरिकल रोल, तो पण महाराष्ट्रीयन रोल. आता नूतन म्हटल्यावर ही महाराष्ट्रीयन होती, त्यामुळे तिची नियॉन्सेस महाराष्ट्रीयन आहेत, त्यामुळे हे मोनिश बैल माझे नाव आलं होतं, जे आतापर्यंत कुठल्याही हिस्टॉरिकल फिल्ममध्ये दिसलं नाहीये आणि जो परत पेशवाई वाटू शकेल. त्यात अर्जुन कपूर ऑलरेडी सिलेक्ट झाला होता, मोनिश बैल पहिलं कास्टिंग लॉक झालं होतं. म्हणजे बरेचसे त्याच्यामध्ये मराठी कलाकार खूप आहेत आपले, पण अगेन त्याच्यामध्ये आम्ही असं केलं होतं की अफगाणी कलाकार जे आहेत, अमित शाह अब्दाली जो संजय दत्त प्ले करतोय, सो त्याचा मागचा जो काही बॅकड्रॉप आहे तो आम्ही पूर्णही अफगाणिस्तानातूनच कलाकार मागवले, किंवा जे अफगाणातली लोक जी इंडियामध्ये काम करतात आम्ही त्यांची ऑडिशन करून त्यांना सिलेक्ट केले. का तर अफगाणिस्तानची त्या काळातली जी लोक होती ती सगळी 6'4", 6'5", 7'2" अशा हाईटचे होते. कमी झाले हाईट. करेक्ट. नाही इकडचं आहे, पण काही आहेत जे, एक ऍक्टर आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे बरबक खान. हे नाव ऐकताना आपल्याला वाटतं की अफगाणिस्तानचं आहे. सो त्याची हाईट आहे 7.2 आणि तो राहत होता स्वीडनमध्ये. सो तसं सिलेक्ट करण्यात आलंय. सो अभ्यास डेफिनेटली करायला पाहिजे. बिना अभ्यासाचं कसं की तुमची ब्रीफ किंवा डिरेक्टरने दिलेल्या त्या स्पेसिफिक डिपार्टमेंटला टाइम, त्याशिवाय कुठलंच काम घडू शकत नाही. सो गोरेकरांनी प्रत्येक मीटिंग माझ्यासोबत 3-3, 4-4 तास घालवलेत कास्टिंगवरती. प्रत्येक कलाकारासाठी मी 3-3, 4-4 ऑप्शन घेऊन ऑलरेडी चालतो. की बऱ्याचशा वेळेला असं झालंय की मी कॉल केलाय आणि तो ऍक्टर ऍक्सिडेंटली गेलाय किंवा काहीतरी करून गेलाय, तर माझ्याकडे ऑप्शन समाव लगेच रेडी नसायचं. त्यामुळे ती सिस्टम मी चालू केली होती की प्रत्येक ऍक्टरचे 3 ऑप्शन माझ्याकडे पाहिजेत. सो कधी यू नेव्हर नो की कधी काय घडेल आणि कधी त्या ऍक्टरची डेट नाही सापडली. सो त्यामुळे 3 ऑप्शन पकडून चाललेले बरे. सो इव्हन पानिपतलाही आम्ही प्रत्येक ऍक्टरचे 3-3, 4-4 ऑप्शन घेऊनच चाललो होतो. सो मीटिंगमध्ये आम्ही डिसाईड करत होतो की माझं मत काय, त्यांचं मत काय, मग त्याच्यावरती डिबेट होत होती आणि मग त्याच्यावरती ऍक्टर सिलेक्ट होत. काही जण ऑडिशन बँक करून ठेवतात. तर तू तसं, एक प्रश्न की तू तसं करतोस का, की बाबा एक मिरॅकलचे एक जे बेस्ट आहे प्रमोद सर तुम्ही पाठवा, की बाबा माझ्याकडे कास्टिंग बँक असावी, मिरॅकल्स बँक, का तू प्रोजेक्ट ज्या वेळेला येतो त्याच वेळेला त्याचा ब्रीफ येऊन आमच्या थ्रू जाणार? आता एक नवीन ट्रेंड सुरू आहे ऑडिशनचा, की तुम्ही या, प्रोफाईल द्या आणि जा. आम्हाला वाटलं तर आम्ही बोलू, जे कधीच काही गरज नाही. हे तुम्हाला अनुभव आलाच असेल, मला वेगळं सांगायची गरज नाहीये. हे कशासाठी असतं त्याची 2 कारणं आहेत. एक, त्यांना बसल्या बसल्या कामं नसतात. 2, कधीतरी असं होतं की हे लोक ऑडिशन्स विकतात. 2 रिझन. एक, आज 100 लोकांचं ऑडिशन केलंय, आज माझा हॉलचा खर्च निघणार आहे, कमीत कमी 3-4 हजार रुपये ते ऑडिशनचा खर्चासाठी हॉल विकत घेतात आणि त्या पद्धतीत ती सीडी विकतात. मग ती 5-6 हजाराला असेल किंवा 7 हजाराला, त्यांना माहिती दिवसाची मी 1000 रुपये कमवले. सो कधी कधी असं होतं. करेक्ट. द पीपल हू टेक ऑडिशन्स ओनली, करेक्ट, नॉट कास्टिंग डिरेक्टर. करेक्ट. पण कधी कधी कास्टिंग डिरेक्टर पण प्रोफाईल शूट करतात. त्याची 2 रिझन आहेत. एक म्हणजे एखादी फिल्म बनत असताना आपल्याला त्याच्यामध्ये अडलेला जो चेहरा असतो तो ह्या ह्याच्यातनं कुठला तरी मिळेल, हा एक रिझन असतं. आणि दुसरं, बरेचसे लोक त्यांना कॉल करत असतात, त्यामुळे त्यांना सांगतात आज ही प्रोफाईल देऊन जा. हे 2 रिझन आहेत. सो मी कधीच कोणाचे प्रोफाईल शूट करत नाही, मला इंटरेस्ट पण नाही, कारण की माझाही टाइम वेस्ट होणार आहे आणि कलाकारांचाही टाइम वेस्ट होणार आहे. कारण की मला माहिती आहे की जर एखादा चेहरा मला कामीच येणार नाहीये तर मी त्याचा टाइम का वेस्ट करू. सो मी कधीच प्रोफाईल शूट करत नाही. मी फिल्म वाईज ऑडिशन्स करतो.
कारण जर समजा मी पानिपतचं कास्टिंग करतोय आणि मी तुम्हाला उगाच सगळ्यांना प्रोफाईल द्यायला बोलवले ज्याच्यामध्ये तुम्ही कोणीच जात नाहीये, तर मी काय करू बोलून. सो फिल्म वाईज मी ऑडिशन्स करतो. पण आपण वेगळं करू, ते बसून विचार करू, जेवूया एकत्र बसू आणि ठरवू. पण आमच्या मिरॅकल्सच्या ऍक्टिव्हिटी विषयी जेव्हा तू असं म्हणाला की आपण तुमच्यासाठी सर करूया, तेव्हा असं ऍक्टिंग स्कूल, आता तुला मी खूप डिटेल सांगता नाही आलं मला, 600-700 स्टुडंट वर्षाला येत असतात आणि खूप ठिकाणी छान काम चाललंय. तर तुला मिरॅकलचं एक सांगेन, माझ्या आयुष्यात आलेली 2 मिरॅकलची लोक आहेत. एक म्हणजे तन्वी अभ्यंकर आणि दुसरं म्हणजे जो तुम्हाला आत्ता नाव कळेल, इंद्रजित भोसले, असिस्टंट डायरेक्टर. करेक्ट. आत्ताच्या काळात व्हेंटिलेटर ही दोघांची पहिली फिल्म माझ्यासोबत, कारण माझ्या हाताखाली ट्रेंड झालेत म्हणून मी नाही बोलत आहेत, पण अमेझिंग काम करतात ते सध्या. म्हणजे इंद्रजितने आतापर्यंत व्हेंटिलेटर नंतर खूप साऱ्या इंडिपेंडेंट फिल्म केल्या ऍज अ चीफ असिस्टंट डिरेक्टर, आणि तन्वीनी शेवटची फिल्म तिची असिस्टंट डिरेक्टर 15 ऑगस्ट माझ्यासोबतच. सो येस, डेफिनेटली तुमच्याकडनं पण खूप सारी लोक बाहेर पडतात. मधुराणी आणि मी ह्यांना मी नंतर भेटलो, मधुराणीला मी आधी भेटलोय. कारण मधुराणीची माझी ओळख झाली ती म्हणजे कोणती फिल्म आलेली बसवाली, नवरा माझा नवसाचा, तेव्हा मधुराणीची माझी पहिली भेट झाली होती. आणि अजूनही ती आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. पण तिलाही माहिती आहे की जर एखादा रोल निघाला तरच मी तिला कॉल करेन. त्यामुळे ती मला कधी मेसेज नाही करत की रोहन माझ्यासाठी काही आहे का, माझ्यासाठी आहे का. मी आत्ताही माझे मेसेजेस काढून दाखवू शकतो. सो हा एक विश्वास पण ऍक्टरचा पण बसला पाहिजे, मग तो डिरेक्टर असो, प्रोड्युसर असो किंवा कास्टिंग डिरेक्टर असो, की नाही हा बेस्ट असेल त्यावेळेसच मला बोलवेल. गोवारीकरांचं तर उलट पण आहे. मी जेव्हा मी ऑडिशन घ्यायचो आणि मलाही ऍक्च्युअली कधी कधी ऑडिशन नाही आवडायचं, पण बरेचसे कलाकार, नावाजलेले कलाकार एका सेकंदात सांगायचे की हा सिरियल करतो का, अरे हा नाटक करतो का, सो पद्धतीवर सूर देणं. सो त्यामुळे ऍज अ कलाकार तुम्हालाही ते विचार करायला पाहिजे की थिएटर वेगळा आहे, सिरियल्स वेगळे आहेत, ऍड्स वेगळे आहेत, सिनेमे वेगळे आहेत, वेब सिरीज वेगळे आहेत. आता सो 5 अगेन तुम्ही कशा पद्धतीत परफॉर्म करताय. तुम्ही मुक्ता बर्वेचं उदाहरण देईन. मुक्ताला तुम्ही वेब सिरीज मध्ये टाका, फिल्म्स मध्ये टाका, सिरियल मध्ये टाका, मुक्ता आहे. ते एक मस्त उदाहरण आपण देऊ शकतो. ऑडिशन्स जे येतात किंवा ते चुकीच्या साईटवर पण जात असतात आणि म्हणतात माझ्या आता आमचा पिक्चर येणार आहे, आम्ही बॉलिवूडचा पिक्चर करतो किंवा असं, त्यांना ते माहित नसतं की हे कोण लोक आहेत. सो माझ्याकडनं गायडन्स देऊन झालाय, तुझ्याकडनं तू काय सांगशील की एक काय म्हणतात त्याला, मेसेज आलाय त्यांच्याकडे किंवा त्यांना आली कुठेही ऑडिशन ग्रुपवर मिळतात, फेसबुकवर मिळतात आणि जातात. माझ्याकडे भन्नाट अनुभव आहेत एकेकांचे वाईट त्यांना सांगून झाले, तरी देखील मोह हा टाळता येत नाही माणसाला. सो व्हॉट इज द, काय काळजी घ्यायला पाहिजे आणि काय प्रमाणात ऑडिशन्स काय जायला पाहिजे त्यांनी. म्हणजे तुम्हालाच नाही, हा माझाही प्रॉब्लेम आहे. माझ्यासाठीच कधी कधी मेसेज येतो की रोहन मापुसकर कास्टिंग करतात तर तुम्ही तुमच्या ऑडिशन पाहा. तुमचा प्रॉब्लेम नाही, हा माझाही प्रॉब्लेम आहे, माझंही दुखणं आहे. एवढंच सांगेन या सगळ्यामध्ये की कुठल्याही मेसेजवरती विश्वास ठेवू नका, कारण त्याची माझ्याकडे एक्झाम्पल्स आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की प्रोफाईल शूट केले जातात आणि त्याच्या सीडीज विकली जातात किंवा त्या ऑडिशन्स विकले जातात. त्यामुळे सगळ्यात पहिले यू नेव्हर नो की कशा पद्धतीचे ऑडिशन्स असतील, त्यामुळे तुम्ही ऑडिशन दिलं नाही पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे. प्रत्येक फिल्मची शहानिशा केल्याशिवाय ऑडिशन देणं हे तुम्हालाही कळत असेल की प्रत्येक फिल्मचं शहानिशा केल्याशिवाय जाणार. परत तुम्ही हा प्रश्न विचाराल की करेक्ट की कसं करणार की प्रत्येक फिल्म चाललंय. हल्ली सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे की एखाद्या फिल्मचं माहिती काढणं मुश्किल नाहीये. आय एम राईट रॉंग. सो एक प्रोसेस आहे, IMDb तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल ना, इंटरनॅशनल मूवी डेटाबेस नावाची, ज्याच्यामध्ये प्रत्येक फिल्म रजिस्टर केली जाते की कुठली फिल्म बनणार आहे. मग तिचं पोस्ट प्रोडक्शन चालू आहे, प्री प्रोडक्शन चालू आहे की फिल्मिंग चालू आहे हे तुम्हाला कळतं. येस, मराठी फिल्म्स अजून तेवढ्या डेव्हलप नाही झाल्यात की ते IMDb पर्यंत पोहोचतात. सो त्यामुळे IMDb हा पहिला सोर्स आहे ज्याच्यातून तुम्हाला कळू शकेल की कुठे कुठे ऑडिशन चालू आहेत. मेसेजेस येण्यावरती प्रत्येक मेसेजवर, प्रत्येक नाही म्हणणार, रादर मला वाटतं 100 पण मेसेजेस असतील दिवसाला. मला अनुभव आहे, बऱ्याचशा कलाकारांची ही तक्रार आहे. मध्यंतरी आता मी मराठी पुरतं बोलतोय, हिंदीतलं वेगळं आहे. मी गेलो होतो इथे दादरला त्यांच्या कार्यालयामध्ये, महाराष्ट्रीयन काय आहे ते मराठी, सॉरी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, त्यांच्याकडे गेलो होतो
त्यांना सांगितलं की तुम्ही प्रोसेस का नाही चालू करत आहे की एखादी फिल्म बनतेय तर त्याचं रजिस्ट्रेशन करा की ही फिल्म बनते. म्हणजे समजा तुमची फिल्म बनते, प्रमोद सरांची फिल्म बनते, त्याचं कास्टिंग कोण करत आहे हे जर प्रॉपर रजिस्टर झालं आणि ते रजिस्टरचा एक नंबर असेल किंवा बारकोड असेल त्याच्यावर कळू शकेल की हे खरंच ऑडिशन आहे किंवा इथे जाण्यात अर्थ आहे. बऱ्याचशा हल्ली तर उठसूट कोणी ऑडिशन करू लागले ज्याचा काही अर्थही नसतो आणि हल्ली शॉर्ट फिल्मचं तर एक वेगळं फॅड आहे की त्याच्यासाठी ऑडिशन केले जातात. पण डेफिनेटली त्याचा सगळा अंदाज घेतल्याशिवाय जाणं मला वाटत नाही की तुम्ही ऑडिशनला गेला पाहिजेत कोणीच. सतत ऑडिशन देत राहणं, कष्ट करणं, सतत काहीतरी करत राहणं आणि त्याच्यानंतर आपल्याला सतत वाटतं की यांनाच कसं काय मिळतंय सगळ्यांना. प्रत्येक ऍक्टरला वाटतं की समोरचा जास्त बिझी आहे किंवा जास्त त्याला काम मिळतंय. तर तुझ्या अनुभवाप्रमाणे लक फॅक्टर हा कष्टावर जाऊन आहे का? एक उदाहरण देतो आता ह्याच्यातच. मी ऍक्टरवरती नंतर येतो. संजू फिल्म मी केली नाही. मी राजू सरांच्या मी सगळ्याच फिल्म केल्या ऑलमोस्ट. मग मलाही असं झालं यार मला काय बोलवलं कास्टिंग डिरेक्टर म्हणून, ती मुकेशने केली. सो डिपेंड्स की कधी कधी डिरेक्टर वेगळा विचार करत असतो डेफिनेटली की अरे आज ह्याच्याबरोबर काम करून बघूया. सो लक फॅक्टर येस ऑफकोर्स लक फॅक्टर गरजेचं आहे. विदाऊट लक फॅक्टर काहीच नाही होऊ शकत. पण डिपेंड्स की विचार कसे बदलतात, तुमची टीम कशी बदलते. कारण की चीफ आल्यानंतर चीफ त्याचा कोणतरी माणूस घेऊन येणार, एखादा ऍक्टर आला तो त्याचा माणूस घेऊन येणार. सो तसं आहे तसं. बाकी असं काही स्पेसिफिक काही नाही आणि प्रत्येक जण आपल्या कामामध्ये तरबेज असतातच. सतत डिरेक्टरला ओळखीचे डिरेक्टर आहेत ती तर कॉल करत नाहीये, पण काही जण असं वाटतं काही जण की आपण सतत संपर्कात राहायला पाहिजे. हॅलो हाय हा एक प्रकार आहे. ऍज अ कास्टिंग डिरेक्टर मी जेव्हा ब्लॉक होतो आणि समाव एखाद वेळेला जो व्यक्ती डोक्यातही नसते आणि त्याचा कॉल आला आणि असं तरी हिला का नाही मी विचार केला किंवा ह्याला का नाही मी विचार केला असं बऱ्याच वेळा होतं. मी नाही म्हणत नाहीये. कारण की इव्हन मला काय किंवा कास्टिंग डिरेक्टर इतकी सवय झालेली असते की दररोज कुठला तरी नवीन चेहरा येत असतो. ऑडिशनला एवढे लोक येत असतात आणि त्यांना असं होत असतं की अरे चल ना ट्राय करूया. मी एक एक्झाम्पल देतो अगेन पानिपतचं. कश्यप परुळेकर ऍक्टर माहिती, मन उधाण वाऱ्याच्या नावाची एक सिरियल होती जुनी. तर पानिपतला मी ऑडिशन चालू असताना एक दिवस कश्यपचा फोन आला मला आणि म्हणाला की अरे काय चाललंय भेटूया ना एकदा. म्हटलं भेटूया ये आपण खरंच भेटूया असं झालं. आणि मी त्याला रघुनाथ रावांसाठी टेस्ट केलं आणि तो शॉर्टलिस्ट झाला आणि लॉक झाला. त्याच्यामुळे ह्याला लक म्हणावं का असं होऊ शकतं नाही का? डेफिनेटली लक आहे. एखाद्या वेळेला तो पुढे करून मिळू शकतो, कॉन्टॅक्ट मध्ये राहून मिळू शकतो, सगळ्यांना हाय हॅलो करून मिळतो आणि कधी कधी हाय हॅलो करत बसला त्याला काही कोणी विचारत पण नाही. बसलेली असते कधी तिला तुम्ही कॉल करता. मस्त मोनिश बघायला लागता. हो मस्त उदाहरण कुठलं देईन माहिती मी. फरारी की सवारी तुम्ही सगळ्यांनीच पाहिले ना. फरारी मधला जो मुलगा आहे कमीत कमी 1.25 लाख ऑडिशन झाले होते वर्ल्ड वाईड, ज्याच्यामध्ये इंडियामध्ये वेगळे झाले ते, स्वित्झर्लंडला वेगळे झाले होते, दुबईला वेगळे झाले होते. तुम्ही माझा इंटरव्ह्यू जुना बघायला असते तरी. आणि मला राजेशने सांगितलं की यार बहुतेक आपण कुठल्या दुसऱ्या तरी कास्टिंग डिरेक्टरला बोर्डवर घेऊया कारण की मुलगा सापडत नाही, शूट जवळ आले. आणि अगेन रोजच्या प्रमाणे शॉर्टलिस्ट करत मी मूवी टाइम हब गोरेगावला बसलो होतो मॅगडीमध्ये आणि ब्रीफ प्रमाणे एक मुलगा मला दिसला आणि त्याला भेटलो. पाऊस पडत होता खूप आणि एकंदरीत त्याच्या वागण्यातनं 8-9 वर्षाचा मुलगा वागण्यातनं असं जाणलं यार ह्याच्यामध्ये ती मॅच्युरिटी आहे जी मला मॅच्युरिटी हवी, ह्याच्यामध्ये ती दिसणं आहे जो शर्मांचा मुलगा वाटेल असं सगळंच ते एकंदरीत जाणवलं. म्हणून मी त्याला जाऊन विचारलं. ते आई म्हणाले अरे नाही आम्हाला काही क्लब महिंद्राचं तिकीट नको आहे, ते येतात ना मॉलमध्ये क्लब महिंद्रा मेंबरशिप. ते म्हटलं नाही आम्हाला जरा बोलायचं आहे कारण की मला असं वाटतं की पोटेन्शियल आहे तुमचं, एक ऑडिशन करायचं आहे. असं तुमच्यापर्यंत तिने तेवढा शब्द पकडला आणि मला म्हणाले अरे नाही बाबा मी कुठे ऑडिशन देणार, हे वय आहे का माझं ऑडिशन देण्याचं. म्हटलं तुमचं नाही तुमच्या मुलाचं ऑडिशन घ्यायचं आहे. सो मग त्याचे बाबा आले, बाबा बोलल्यानंतर मग त्याला मी सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्ही अगेन सेम तुम्ही ऑफिसला या, उद्या माझा वर्कशॉप आहे आणि मग आपण डिसाईड करूया. तर त्यांनी अगेन सेम नंबर मला दिला नाही कारण की त्यांना कोणीतरी 18,000 रुपये घेऊन फसवलं होतं त्याचा पोर्टफोलिओ करायला. सो त्यामुळे त्यांचा विश्वास बसत नव्हता. सो त्यांना मी सांगितलं की तुम्ही माझा फोन नंबर घ्या आणि मला ह्यावेळेस कॉल करा, जमते किंवा नाही जमते 2 पैकी 1 पण कॉल करा. 2चा वर्कशॉप 2:30 वाजले होते तरी काय त्यांचा फोन आला नाही. मी होप सोडून दिले होते. 2:35ला त्यांचा फोन आला की मी दिल्लीला चाललोय अर्जंट, मी फक्त त्याला वर्कशॉपला सोडून जातोय आणि फक्त तो एक व्यक्ती चांगला वाटलाच म्हणून, नथिंग एल्स. तो सिलेक्ट होईल नाही होईल पुढची गोष्ट, एक अनुभव म्हणून मी त्याच्याकडे सोडतोय. आणि तो आज मुलगा ज्यांनी जो रोल केला
ज्याला क्रिकेट शिकवलं, ज्याला ऍक्टिंग शिकवली आम्ही. सो त्याच्यासाठी 6 महिने गेले. क्रिकेट 93 दिवसाचं सेशन होतं आणि ऍक्टिंग जे काय होते सोबत. सो आणि अगेन ऍक्टिंग आम्ही शिकवली नाही, कारण लहान मुलं ही खूप इमिजिएटली पकडतात गोष्टी, त्यामुळे फिल्म बनेपर्यंत तो मे बी मोनोटोनच झाला असता. सो त्याला आम्ही न्यूअन्सेस सांगत होतो आणि फिल्मच्या वेळेला त्याच्याकडनं सीनच्या आधी आम्ही ते करून घेत होतो. सो डिपेंड्स की तुम्ही कशा पद्धतीत दाने दाने पे लिखा है खाने वाले, हे हो सकता है. त्यावेळेस होतं बर्गर पे लिखा है बर्गर वाले.